शिक्षण मंडळाचे SMS इंग्लिश मीडियम स्कूल विधी सेवा प्राधिकरण तथा तालुका विधी सेवा समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमानं कराड येथे शिक्षण मंडळ कराड यांच्या महिला महाविद्यालयातील सभागृहात लीगल अँड एज्युकेशन प्रोग्राम दिनांक 14/3/2022 रोजी आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कराड येथील सिव्हिल कोर्टाच्या न्यायाधीश SA विराणी होत्या। तसेच ॲडव्होकेट विंध्यराणी साळुंके, ॲडव्होकेट विक्रम कुलकर्णी हे देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं स्वागत प्राचार्य SK गिरी यांनी केलं। कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश विराणी म्हणाल्या की आज समाजामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत कायद्याची जाणीव सर्वांना होणं गरजेचं आहे। एखादा कळत न कळत गुन्हा घडला तर त्याला शिक्षा होते हे माहिती करून देणं गरजेचं आहे। आजच्या युवा पिढीमध्ये कायद्याचं अज्ञान असल्यामुळं अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होतात। आपण हा गुन्हा करता कामा नये। बाल गुन्हेगारीला आळा बसणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांनी इंटरनेटपासून होणारे फायदे आणि इंटरनेट चुकीच्या पद्धतीने वापरले तर होणारे तोटे सुद्धा सांगितले। यावेळी आलेल्या इतर मान्यवरांनी त्याचबरोबर विराज चांबळे आणि ॲडव्होकेट उषा वायदंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन VD खंडागळे व कार्यक्रमाचे आभार AA जोशी यांनी मानले। विदाउट कॉन्स्टिट्यूशन वी आर नथिंग, राइट? We are democratic state country, means government by the people, for the people and of the people. So everything is we the people, right? But what about these people? There should be something to assure a good quality of people, right? Every citizen, जैसे बोलते हैं ना कि पौधे को जब आप बीज अच्छा डालोगे तो ही पौधा अच्छा आता है। त्याला त्याची चांगली काळजी घ्याल, त्याला चांगलं पाणी द्याल, त्याला खत पाणी द्याल, तेव्हाच ते चांगलं पौधा ते पुढं जास्त मोठं चांगलं मोठं होईल। त्याचप्रमाणे फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, फॉर एव्हरी सिटिझन, द राईट टू एज्युकेशन इज द बेसिक फंडामेंटल राईट। विदाउट एज्युकेशन नथिंग इज पॉसिबल, बिकॉज दॅट इज द फाउंडेशन ऑफ युअर लाईफ। You all are very lucky that you are here in such a good school. Your parents are there to look after your needs. They pay for your fees, they pay for all your necessities, right? But there are many children, they do not have this facility. They are unable to have this right of education. Have you seen this students, small kids selling some items on the traffic signals? आपल्याकडे कमी आहे तरी पण मुंबई पुण्याला तुम्हाला हा सीन ऑफन दिसतो। ती मुलं, have you ever thought instead of they are of the same of your age, right? But instead of going to school, why they are on the streets selling some things and like you are purchasing from them, right? कारचा विंडो डाऊन करून आपण त्यांच्याकडून काही ना काहीतरी बाय आउट करतो। पण आपण कधी विचार केलाय की माझ्यासारखा तो स्कूलमध्ये जायला पाहिजे होता, पण तो स्कूलमध्ये न जाता तो ट्रॅफिक सिग्नलवर काही ना काहीतरी विकतोय। का विकतोय तो? कारण की आयदर त्याचे पेरेंट्स नाही आहेत, तो ऑर्फन आहे, नाही तर त्याचे पेरेंट्स आहेत बट ड्यू टू पॉवर्टी, ड्यू टू सम अदर इश्यूज their parents are not able to send them to school and therefore they have to earn for their livelihood. रोज की रोटी भी उनको खुद कमानी पड़ती है। आप लोगों को घर पे जाके खुद खाना मिलता है ना, मम्मी खाना बना के देती है, राइट? सुबह टिफ़िन देती है, दोपहर में जाके घर पे खाना मिलता है, बट उन बच्चों को they have to struggle for their livelihood and therefore the necessity of enacting this right to education act, including this right to education in Article 21A of the Constitution has arisen. Because earlier it was presumed that every parent will look after their kids because you are the future. By having Article 21A in Constitution, there were some of the circumstances just mentioned that कधी-कधी स्कूलमध्ये डोनेशन मागितलं जातं, कधी-कधी काही स्कूल्समध्ये एक पर्टिक्युलर रिलीजन फॉर्मच तुम्ही फॉलो केला पाहिजे असे रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा काही वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स करतात ज्यामुळे मुलांचा जो म्हणतो ना देयर शुड बी अ फ्री डेव्हलपमेंट ऑफ एव्हरी चिल्ड्रन विच वॉज अ बिट हॅम्पर्ड बिकॉज ऑफ asking for donation. Some students, though they are very meritorious, they are not able to go to the good schools. So these were the issues in the society
In order to eradicate these issues, Right to Education Act was enacted in 2009, which had rules that donation should not be asked. A child between 16 to 14 must be in the school and not on the streets selling something. If you find any child on the street, there are childcare institutions established by the state. They look after these kids. They take them. For them, there are schools for their livelihood, for their food. Every arrangement is done by the state till they are of 18 age. And after 18 age, for their higher education, and they are even taught some skills so that after getting major, they can earn their own livelihood and be independent on their own. So these are the things which are assured by our constitution and state and laws, so that a bright future and you kids can be assured a good life.